पहिल्या पेपरमध्ये प्रकरण क्रमांक 4 नमस्कार, संप्रेषण या घटकाचा अभ्यास सुस्वागतम. करणार आहोत. यासाठी या तंत्रविज्ञानातील मी प्राध्यापक जटिल डॉक्टर विष्णू समजणारे पांडुरंग अभ्यासू शिकरे, प्रोफेसर डॉक्टर विष्णू शिकरे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आपणास बार्शी. मार्गदर्शन करणार आहेत. माझा डॉक्टर अध्यापनाचा शिकरे अनुभव सर 23 कॉलेज वर्ष. ऑफ एज्युकेशन बार्शी येथे प्रोफेसर म्हणून शिक्षणशास्त्रातील कार्यरत आहेत. विविध त्यांच्या विषयावर व्याख्यानाचा आपण 8 अवश्य लाभ संदर्भ घ्यावा. ग्रंथाचं लेखन मी केलेलं आहे. व्यक्तिशः त्यांचा खूप तसेच आभारी मी आहे. सोलापूर विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहे. तसेच शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळाचा अध्यक्ष म्हणून देखील मी कार्यरत आहे. आज आपल्यासमोर संप्रेषण या विषयावर मी माझं सादरीकरण करणार आहे. मित्रहो, संप्रेषणाचा अर्थ आपण सर्वप्रथम समजून घेऊया. संप्रेषण खरं तर या शब्दाला इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन असे म्हणतात आणि कम्युनिकेशन हा शब्द लॅटिन कम्युनिस या शब्दापासून उत्पन्न झाला असून त्याचा अर्थ इंग्रजीमध्ये कॉमन असा आहे. आणि कॉमन म्हणजेच सामायिक, म्हणजे थोडक्यात सामायिक अनुभव म्हणजे संप्रेषण. लक्षात द्या की सामायिक अनुभव म्हणजे संप्रेषण. थोडक्यात संप्रेषण या शब्दाची जर आपण फोड केली तर ती अशी होते, किंवा त्याची विभक्ती जर आपण बघितली, स अधिक प्रेषण. स चा अर्थ आहे दोन किंवा दोहोमधील, आणि प्रेषण म्हणजे पाठवणे, काहीतरी पाठवणे. म्हणजेच दोघांमध्ये काहीतरी पाठवणे किंवा दोहोमधील एकमेकांमधील पाठवण्याची क्रिया ज्यामध्ये होते त्याला संप्रेषण असं म्हणतात. असं आपण ढोबळमानानं संप्रेषणाचा अर्थ सांगू शकतो. खरं पाहता मग हे दोघं जे असतात या प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्यक्ती, ते एकमेकांमध्ये कशाचं प्रेषण करत असतील, एकमेकांमध्ये काय पाठवत असतील. तर ज्यावेळी दोन व्यक्ती एकमेकाच्या संपर्कात येतात, एकमेकाशी संवाद साधतात, त्यामध्ये त्या दोन व्यक्ती आपल्या कल्पना, विचार, भावना आणि अनुभव किंवा यासारख्याच इत्यादी गोष्टींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करत असतात, एकमेकाला पाठवत असतात. म्हणजे एका व्यक्तीनं आपली कल्पना दुसऱ्या व्यक्तीला सांगितली की ती व्यक्ती त्या कल्पनेचा स्वीकार करते किंवा काही अंशी स्वीकार करते, आणि मग त्या कल्पनेमध्ये त्याला काही फरक वाटला, काही बदल वाटले, ते बदल करून ती दुसऱ्या व्यक्तीला सांगत असते. म्हणजे त्या दोघांच्या मध्ये कल्पनेची देवाणघेवाण, एकाच्या कल्पनेचा दुसऱ्यानं स्वीकार करायचा की त्याग करायचा की काही अंशी ती कल्पना स्वीकारायची, ती त्या दोघांच्या एकमेकाच्या सामायिक अनुभवावर अवलंबून असते. त्याला काय अपेक्षित आहे दुसऱ्या व्यक्तीला पहिल्या व्यक्तीकडून, अशावरून त्या दोघांच्या मध्ये कल्पनेची देवाणघेवाण होत असते. तसंच एखाद्या व्यक्तीनं काही विचार आपले व्यक्त केले तर दुसरी व्यक्ती ते विचार कितपत स्वीकारायचे, किती अंशी स्वीकारायचे किंवा पूर्णतः स्वीकारायचे, ते त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. किंवा ते विचार स्वीकारत असताना त्याला काही अडचणी असतील, अडथळे असतील, त्याचा विचार करून ती व्यक्ती आपल्या पद्धतीनं त्या विचारांचा स्वीकार करते आणि पहिल्या व्यक्तीला आपल्या विचार कळवते. म्हणजे ही झाली विचारांची देवाणघेवाण. तसंच भावनांची देखील देवाणघेवाण असते दोन व्यक्तीमध्ये किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तीमध्ये. तिथे देखील संप्रेषणाची प्रक्रिया घडून येते. किंवा एखादा अनुभव, आपल्याला आलेला अनुभव, असं आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आलेले अनुभव ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी शेअर करते, दुसऱ्या व्यक्तीला ती पाठवते, आणि मग ती व्यक्ती त्या अनुभवाचा विचार करून त्या अनुभवावर आपलं स्वतःचं काही असं विचार मंथन करून आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या अनुभवांना कसं सामोरं जायचं त्या संदर्भात ती विचार करते. म्हणजे इथे देखील दोन व्यक्तींच्या मध्ये अनुभवाची देवाणघेवाण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच दोन व्यक्तींनी एकमेकाला कल्पना पाठवणे, विचार पाठवणे, भावनांची देवाणघेवाण करणे किंवा अनुभव पाठवणे, यालाच किंवा अशा समकक्ष गोष्टींच्या देवाणघेवाणीला संप्रेषण असं आपल्याला म्हणता येतं.
आणि लक्षात ठेवा की ही संप्रेषणाची जी उत्पत्ती आहे त्या लॅटिन कम्युनिस्ट शब्दापासून झालेली आहे आणि खरं तर त्याला इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन हा शब्द अभिप्रेत आहे. त्याचबरोबर आपल्याला एक छोटीशी व्याख्या आपल्याला संप्रेषणाची अशी करता येईल, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पाठवलेला अर्थपूर्ण संदेश म्हणजे संप्रेषण होय. म्हणजे इथं काय अपेक्षित आहे बघा की संदेशाची देवाणघेवाण आहे, परंतु तो संदेश कसा आहे, अर्थपूर्ण. अर्थपूर्ण शब्दाला अर्थ आहे की जो संदेश एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पाठवणार आहे तो संदेश अर्थपूर्ण असला पाहिजे, त्याच्यामध्ये गर्भितार्थ दडलेला असला पाहिजे. असा संदेश असेल तरच अशा संदेशाच्या देवाणघेवाणीला संप्रेषण असं म्हणतात. आता हेरॉल्ड लॉसवेल एक शिक्षण तज्ज्ञ आहेत, त्यांनी छान अशी व्याख्या संप्रेषणाबाबत केलेली आपल्याला दिसून येते. ते काय म्हणतात बघा, कोण कोणाला कोणत्या माध्यमातून काय सांगतो आणि त्याचा परिणाम काय होतो याचे उत्तर म्हणजे संप्रेषण होय. बघा इथं वेगवेगळे शब्द उच्चारले आहेत, म्हणजे प्रश्नार्थी शब्दांचे एकत्रीकरण केलेलं आहे. कोण म्हणजे कोण सांगतोय बाबा ह्या प्रक्रियेमध्ये, संप्रेषण प्रक्रियेमध्ये कोण सहभागी आहे, कोण कुणाला, म्हणजे एक व्यक्ती, कोण म्हणजे पहिली व्यक्ती, कोणाला म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला, कोण कोणाला कोणत्या माध्यमातून, त्या दोघांच्या मध्ये जी विचाराची देवाणघेवाण आहे, भावनेची देवाणघेवाण आहे, कल्पनेची देवाणघेवाण आहे, अनुभवाची देवाणघेवाण आहे, ती कोणत्या माध्यमातून होते. माध्यम शब्द माध्यम आहे का अशाब्दिक आहे, त्या कोणत्या माध्यमातून त्यांची देवाणघेवाण होते. म्हणजे बघा, कोण पहिली व्यक्ती कोणाला दुसऱ्या व्यक्तीला, कोणत्या माध्यमातून, शब्दाच्या माध्यमातून, काय सांगतो, काय म्हणजे कंटेंट, व्हॉट कंटेंट, काय सांगतो की जी व्यक्ती पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी सांगायला लागली, तो काय सांगायला, कोणता कंटेंट आहे, अनुभव आहे, भावना आहेत, विचार आहेत की कल्पना आहेत, कंटेंट काय सांगतो आणि त्याचा परिणाम काय होतो. आता पहिल्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला समजा एखादा अनुभव सांगितलाय, तर पहिली व्यक्ती कोण, दुसरी व्यक्ती कोणाला, कोणत्या माध्यमातून, शब्द माध्यमातून समजा अनुभव सांगितलाय आणि त्याचा परिणाम त्या दुसऱ्या व्यक्तीवर काय होतो, त्याचा परिणाम झाला पाहिजे. संप्रेषण प्रक्रियेमध्ये परिणामाची अपेक्षा आहे, म्हणजे दुसरी व्यक्ती निष्क्रिय असून चालणार नाही, तर दुसऱ्या व्यक्तीवर पहिल्या व्यक्तीनं जे काय अनुभव सांगितलाय किंवा काय विचार सांगितलाय त्याचा परिणाम झाला पाहिजे. त्याचा परिणाम काय होतो, मग ते परिणाम झाला की ती व्यक्ती शांत बसत नाही, ती आपली प्रतिक्रिया किंवा त्याला प्रतिसाद म्हणतात किंवा प्रत्याभरण असा टेक्नॉलॉजिकल वर्ड आहे, फीडबॅक, ती दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीला परिणाम झाला त्या विचारांचा की ती त्याला काहीतरी फीडबॅक देते, प्रतिक्रिया देते. आणि ह्या सगळी एकदा पूर्ण द्विमार्गी प्रक्रिया, दोन्हीकडून हे सगळं घडलं की त्याला काय म्हणतात, संप्रेषण. म्हणजे हेरॉल्ड लॉसवेल यांनी संप्रेषणाची व्याख्या सांगताना दोन व्यक्ती किमान त्यामध्ये असाव्यात आणि त्या व्यक्तींच्या मध्ये कोणत्या तरी माध्यमातून संदेशाची देवाणघेवाण होते आणि तो जो संदेश पहिल्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला दिलेला आहे त्या दुसऱ्या व्यक्तीवर त्या संदेशाचा परिणाम होतो, म्हणजे काही ना काही इफेक्ट होतो, परिणाम, आणि मग ती व्यक्ती प्रतिसाद देते, प्रत्याभरण देणं अपेक्षित आहे पहिल्या व्यक्तीला. आणि असं ज्यावेळी हे सर्कल पूर्ण होतं, चक्र पूर्ण होतं, त्यावेळी त्या प्रक्रियेला संप्रेषण असं म्हणतात, असं हेरॉल्ड लॉसवेल या शिक्षण तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. बघा की व्याख्या काय छान सांगितली त्याने, कोण कोणाला कोणत्या माध्यमातून काय सांगतो व त्याचा परिणाम काय होतो याचे उत्तर म्हणजे संप्रेषण होय. अशा पद्धतीनं हेरॉल्ड लॉसवेल यांनी व्याख्या सांगितलेली आपल्याला दिसून येते. आता दुसरी एक व्याख्या संप्रेषणाची छान केलेली आहे. ज्ञान, प्रेरणा व वृत्ती याबाबत भिन्न पातळी असलेल्या लोकांमध्ये भाषेद्वारे अथवा अशाब्दिक रीतीने अर्थाची होणारी देवाणघेवाण म्हणजे संप्रेषण होय. बघा इथं वेगळ्या प्रकारचा विचार मांडलेला आहे. इथं फक्त भाषेद्वारेच देवाणघेवाण होते असं नाही, भाषेद्वारे अथवा अशाब्दिक रीतीने देखील, अशाब्दिक म्हणजे त्याचा शब्दाचा उपयोग केलेला नाही, अशाब्दिक पद्धतीने. बघा आपला एखादा मित्र असतो आणि लांब असा दूर उभा असतो आणि तो आपल्याला हाताने हातवारी करतो, असा हात जवळ आणतो
आपल्या तोंडाजवळ आणि असा आडवा हात करतो, त्यावेळी आपल्या लक्षात येतं की तो आपल्याला काहीतरी चहा प्यायला वगैरे असं बशीचा आकार असा दाखवला असतो त्यानं हाताचा, आणि त्या हातवाऱ्यातून आपण लांब तो व्यक्ती असताना देखील ओळखतो की तो आपल्याला चहा प्यायला बोलवायला लागलेला आहे. म्हणजे इथं काय झालं मित्रांनो, की अशाब्दिक माध्यमाद्वारे देखील देवाणघेवाण झालेली आहे. कशाची? भावनेची, विचारांची. आणि मग इथं जे दोन लोक सहभागी असतात ह्या व्याख्येमध्ये, ती काय सांगितलेलं आहे की त्या लोकांच्या मध्ये भिन्न पातळी असते, विचारांची भिन्न पातळी. म्हणजे एक कोणतरी उच्चार पातळीवर असतो, एकाला काहीतरी विचारांची कमतरता असते, भिन्न पातळी. किंवा ज्ञानाच्या दृष्टीनं, म्हणजे शिक्षक हा ज्ञानाच्या दृष्टीनं उच्च पातळीवर असतो आणि विद्यार्थी हा ज्ञानाच्या दृष्टीनं त्या तुलनेनं कमी पातळीवर असतो. मग इथं विचारांची देवाणघेवाण, ज्ञानाची देवाणघेवाण, प्रेरणेची देवाणघेवाण. एखादा कोणतरी प्रेरणेनं असा ओतंबून भरलेला असतो, तो प्रेरणा घेतलेली व्यक्ती, आणि दुसऱ्या व्यक्तीला प्रेरणेची गरज असते, म्हणजे भिन्न पातळी. तर त्या व्यक्तीला ती व्यक्ती प्रेरणा देऊ शकते, म्हणजे प्रेरणेची देवाणघेवाण. किंवा वृत्ती, ॲटिट्यूड. एखाद्याला वैज्ञानिक दृष्टिकोन भरपूर आलेला असतो, एखाद्या व्यक्तीमध्ये अंधश्रद्धा पाळणारी व्यक्ती असते, मग तिच्या वृत्तीमध्ये अजून वैज्ञानिक दृष्टिकोन आलेला नाही. तर अशा वेळी ती वैज्ञानिक दृष्टीनं युक्त असलेली व्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन नसलेल्या व्यक्तीला काय करत असते? देवाणघेवाण करत असते. म्हणजे इतर दोन व्यक्ती ज्या सहभागी आहेत संप्रेषण प्रक्रियेमध्ये, ह्या व्यक्ती ज्ञानाच्या दृष्टीनं, प्रेरणेच्या दृष्टीनं आणि वृत्तीच्या दृष्टीनं भिन्न पातळीवर असतात किंवा वेगवेगळ्या पातळीवर असतात. आणि अशा दोन व्यक्तींच्या मध्ये भाषेद्वारे किंवा अशाब्दिक रीतीने ज्यावेळी देवाणघेवाण होते विचारांची, त्याला काय म्हणतात? संप्रेषण म्हणतात, असं ह्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे इथे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की माहिती देणारा प्रेषक, माहिती घेणारा ग्राहक, आणि या प्रेषक आणि ग्राहकाच्या मध्ये दोघांच्या मध्ये भिन्न पातळी अपेक्षित केलेली आहे या व्याख्येमध्ये. म्हणजे ते दोघांच्या मध्ये एकाच पातळीवर दोघं असतील तर तिथं संप्रेषण घडलं असं म्हणता येणार नाही, असं यामध्ये थोडं अभिप्रेत केलेलं आहे. आणि तिसरी एक व्याख्या इथे दिलेली आहे, व्यक्तीच्या वर्तनात विशिष्ट संवेदनेद्वारे अपेक्षित बदल घडवून आणणारी द्विमार्गी प्रक्रिया म्हणजे संप्रेषण होय. बघा इथं एक जाणून बुजून एक शब्दाचा उल्लेख केलाय, द्विमार्गी. म्हणजे दोन्हीकडून, एक मार्गी असत नाही संप्रेषण. म्हणजे प्रेषक, एक पहिली व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती ग्राहक, या दोघांच्या मध्ये दोघांनीही एकमेकाची विचारांची आदान प्रदान केली पाहिजे, भावनांची आदान प्रदान केली पाहिजे. एकच व्यक्ती फक्त बडबडते, सांगते आणि दुसरी व्यक्ती ऐकत नाही, तर किंवा ती ऐकल्यासारखं करते पण त्यात सहभागी होत नाही, असे असेल तर संप्रेषण होत नाही. संप्रेषणामध्ये द्विमार्गी प्रक्रिया आहे. दोन्ही व्यक्तींच्या वर्तनात विशिष्ट संवेदनेद्वारे, तर संवेदना म्हणजे एखादा अनुभव सांगितला, एखादी भावना व्यक्त केली, एखादा विचार व्यक्त केला, म्हणजे संवेदना दिली, आणि त्या संवेदनेद्वारे दोन्ही व्यक्तीच्या वर्तनात अपेक्षित बदल घडून आला पाहिजे. म्हणजे समजा शिक्षक एखादा कंटेंट शिकवतोय, एखादा आशय शिकवतोय, आणि त्या आशयातून विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल, म्हणजे त्या आशयाबद्दलची इत्थंभूत माहिती त्या विद्यार्थ्याला होणे अपेक्षित असते. अशा प्रकारचं उद्दिष्ट शिक्षकाचं असेल तर त्यांनी ती माहिती, शिक्षकांनी ती माहिती सांगितल्यानंतर विद्यार्थ्याच्या वर्तनात योग्य तो बदल झाला पाहिजे. आणि असं जर घडत असेल तर संप्रेषण प्रक्रिया झाली, असं आपल्याला, प्रभावी संप्रेषण झालं असं आपल्याला म्हणता येतं. अशा विविध प्रकारच्या व्याख्या आपल्याला पाहता येतील. या 3 व्याख्या आपण इथं पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आता ही जी संप्रेषण प्रक्रिया आहे, ही संप्रेषण प्रक्रिया एका विशिष्ट पद्धतीनं चालते. ती पद्धत समजून घेण्यासाठी हा चार्ट आपण तक्ता समोर ठेवलेला आहे. तर या तक्त्यामध्ये एकूण 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिला जो सर्कल आहे तिथं प्रेषक शब्द लिहिलाय बघा, प्रेषक. नंतर दुसरा यातला महत्वाचा शब्द आहे संदेश. त्यानंतर तिसरा शब्द चौकोनात लिहिलाय माध्यम. नंतर चौथा शब्द इथं गोल लिहिलाय ग्राहक. आणि 5वा इथं शब्द लिहिलाय प्रत्याभरण. तर हे जे 5 शब्द आहेत हे खूप महत्वाचे ह्या चक्रामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजेच हे संप्रेषण प्रक्रियेचं चक्र आहे, सायकल आपण म्हणतो, कम्युनिकेशन सायकल. म्हणजे संप्रेषण प्रक्रिया कशा पद्धतीनं चालते ती दर्शवणारं हे तक्ता आहे. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा जी व्यक्ती सहभागी आहे त्याला प्रेषक असं म्हणतात. प्रेषक म्हणजे पाठविणारा. आता आपण उदाहरणाद्वारे ही चक्र समजून घेऊ. वर्गातलं उदाहरण घेऊ. आपण
अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षक काहीतरी सांगत असतो, माहिती देत असतो. म्हणजे शिक्षकाला आपण प्रेषक संबोधूया थोड्या वेळ. हे चक्र समजून घेण्यासाठी आपण ज्यावेळी उदाहरण घेणार आहे ते उदाहरण आपलं अध्ययन अध्यापन प्रक्रिया, वर्गात जे आपण विद्यार्थी बसलेले असतात आणि शिक्षक शिकवत असतात ते उदाहरण ह्या चक्राला आपण लावून पाहूया. तर प्रेषक म्हणजे इथं शिक्षक. मग शिक्षक काय करतो की विद्यार्थ्याला आपल्याला काहीतरी एखादा घटक शिकवायचा आहे, आशय शिकवायचा आहे, त्यावेळी तो शिक्षक काय करतो तर 4 कृती करतो. त्या 4 कृती इथं दाखवलेल्या आहेत. कोणत्या 4 कृती करतो की पहिली कृती माहितीचं संकलन. जी माहिती आपल्याला विद्यार्थ्याला द्यायची आहे, जो आशय आपल्या विद्यार्थ्याला शिकवायचा आहे त्या आशयाचं तो पहिल्यांदा संकलन करतो. संकलन शब्द लक्षात येतो की एकत्रीकरण, संकलन करतो. म्हणजे उदाहरण एक घेऊ आपण. एखाद्या शिक्षकाला वनस्पतीचे अवयव हा घटक विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे, तर तो शिक्षक पहिल्यांदा काय करेल, संकलन करेल. म्हणजे वनस्पतीचे अवयव, त्याची माहिती तो संकलित करून ठेवेल. ती माहिती आपल्याला कुठल्या पुस्तकात मिळेल, कुठून मिळेल, ती माहिती संकलन करतो. नंतर ती माहिती जी एकत्रित केलेली आहे, संकलित केलेली आहे, त्याच्या दुसरी प्रक्रिया तो राबवतो. त्या माहितीचं म्हणतात त्याला सुसूत्रीकरण. माहितीचं काय करतो, त्या आशयाचं तो सुसूत्रीकरण ही दुसरी क्रिया प्रेषक करतो किंवा शिक्षक करतो. आता सुसूत्रीकरण म्हणजे काय बाळांनो, तर लक्ष घ्या की सुसूत्रीकरण म्हणजे की वनस्पतीचे एकूण 5 अवयव आहेत. पहिला अवयव कोणता तर मूळ. मग त्या मुळामध्ये उपघटक कुठले येतील तर मुळाची रचना, मुळाचे प्रकार, मुळाची कार्य, ते मुळासंदर्भात तो लक्षात ठेवील. नंतर त्याच पद्धतीनं सुसूत्रीकरण आहे. दुसरा अवयव कोणता, खोड. मग खोडाची रचना, खोडाचे प्रकार, नंतर खोडाची कार्य. मग तिसरा अवयव कुठला आहे तर पान आहे. तर पानाची रचना, पानाचे प्रकार आणि मग पानाची कार्य. मग चौथा अवयव कुठला आहे, फूल. मग फुलाची रचना, फुलाचे प्रकार आणि फुलाची कार्य. आणि 5वा अवयव कोणता आहे, फळ. मग फळाची रचना, फळाचे प्रकार आणि फळाची कार्य. म्हणजे अशा पद्धतीने त्या माहितीचं त्यानं काय केलं, सुसूत्रीकरण. कशी माहिती ठेवली नाही तर आपल्याला लक्षात राहण्यासाठी तो माहितीचं काय करतो, अशा पद्धतीनं सुसूत्रीकरण करतो. आता एवढंच करून चालत नाही, शिक्षकाला तिसरी एक प्रक्रिया करावी लागते, त्याला सांकेतिकीकरण म्हणतात किंवा त्याला इंग्रजीमध्ये कोडिंग शब्द वापरलाय. कोडिंग म्हणजे काही वेळेला शिक्षकाला एखादा आशय थोडक्यात, आता ब्लॅकबोर्डवर लिहिताना पूर्ण गोष्टी लिहिता येत नाहीत, काही थोडक्यात गोष्टी लिहितो तो, त्याला सांकेतिकीकरण म्हणायचं. किंवा दुसरे तुम्हाला छानसं उदाहरण सांगतो की सांकेतिकीकरण म्हणजे कोडिंग करणं. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या मित्राला मेसेज पाठवतो मोबाईलवर आणि त्यानं आपलं अभिनंदन केलं की आपण थँक्स असं पूर्ण थँक्यू व्हेरी मच असं लिहित नाही, THX लिहितो. म्हणजे हे THX हे काय केलं, थँक्यू या शब्दाचं केलेलं काय झालं किंवा थँक्स या शब्दाचं केलेलं सांकेतिकीकरण, कोडिंग, THX. म्हणजे हे THX हे थँक्स या शब्दाचं काय केलेलं असतं, सांकेतिकीकरण. म्हणजे त्यात अर्थ दडलेला असतो भरपूर, पण त्याचं थोडक्यात लिहिण्यासाठी ज्या गोष्टी शिक्षकाला करायला लागतात ते शिक्षक काय करतो, त्याचं सांकेतिकीकरण करतो. आणि असं सगळं माहितीचं संकलन, सुसूत्रीकरण आणि सांकेतिकीकरण केलं की तो माहिती तो वर्गात प्रेषण करतो म्हणजे ती माहिती वर्गात पाठवतो. तर ती प्रेषण प्रक्रिया ही 4थी प्रक्रिया त्या प्रेषक करत असतो. म्हणजे असं सगळं हे जे माहिती गोळा केलेली आहे, संकलन केलेलं आहे, सुसूत्रीकरण केलं, त्या माहितीचं सांकेतिकीकरण केलं आणि ती माहिती त्यानं काय केली, प्रेषण केली, माहिती पाठवली. अशी जी सगळी माहिती तयार झाली त्या माहितीला म्हणतात संदेश. त्याला काय म्हणायचं, संदेश. आता हा संदेश हे दुसरा संदेशामध्ये काय असतं की शिक्षकाला विद्यार्थ्याला जे काय सांगायचं आहे तो सगळं जे काय आहे त्याला काय म्हणायचं, संदेश. आणि हा संदेश योग्य माध्यमाद्वारे ग्राहकापर्यंत पोहोचवायचा असतो. माध्यम इथं काय, समजा शब्द माध्यम आहे किंवा एखादं चित्र माध्यम आहे, चित्राच्या माध्यमातून त्याला पोहोचवायचं आहे, किंवा एखादं प्रत्यक्ष वनस्पतीचं ते अवयव दाखवण्यासाठी वनस्पती आणले ते देखील माध्यम आहे, वेगवेगळ्या माध्यमातून. आणि हे करत असताना संदेश माध्यमामार्फत ग्राहकापर्यंत पोहोचवताना काही अडथळे येतात, काही गोंधळ सदृश्य परिस्थिती तिथं असू शकते वर्गात, तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात देखील मानसिक गोंधळ देखील असू शकतो. हे अडथळे आहेत, ते आपण डिटेल्समध्ये परत पाहू. तर ह्या सगळ्या अडथळ्यावर मात करत तो प्रेषक आपण जे केलेला संदेश तयार केलेला आहे तो त्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
मग तो ग्राहक म्हणजे वर्गातला विद्यार्थी आहे. तो विद्यार्थी काय करणार, तर हा जो संदेश सगळा आलाय या माध्यमातून, शब्द माध्यमातून वेगळे वेगळे अडथळे पार करत तो संदेश पहिल्यांदा ग्रहण करा. तिथेही 4 प्रक्रिया दिसतात बघा. ते ग्राहक म्हणजे विद्यार्थी 4 प्रक्रिया करतो त्या संदेशावर. पहिलं काय करतो, त्या संदेशाचं ग्रहण. ग्रहण म्हणजे ऍक्सेप्ट, रिसीव्ह. तो संदेश आहे तसा ग्रहण करण्याचा तो प्रयत्न करतो. आणि ज्या ज्या गोष्टी प्रेक्षकानं सांकेतिकीकरण केलेले आहेत, कोडिंग केलेले आहेत, त्या गोष्टींचं तो निसंकेतिकीकरण करतो. डिकोडिंग म्हणतात त्याला. म्हणजे THX, मगाचं उदाहरण घेऊ आपण, थँक्स. तर THX हा शब्द शिक्षकानं वापरलाय, तर विद्यार्थी त्या THXचं निसंकेतीकरण करतो. म्हणजे काय करतो की त्या कोडिंगचा अर्थ समजून घेतो आपल्या भाषेमध्ये. म्हणजे THANKS असा आहे बाबा, ते थँक्स आहे असं तो निसंकेतीकरण करतो. म्हणजे शिक्षकानं सांकेतीकरण केलेल्या प्रत्येक गोष्टीचं तो निसंकेतीकरण करतो. जे निसंकेतीकरण जेवढं चांगलं करेल तेवढं त्याला त्या संदेशाचा अर्थ त्याला चांगला समजलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर अन्वयार्थ, त्या संदेशाला तो आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या एकूण अनुभव त्याचे जे आहेत, अध्ययन अनुभव, त्या अनुभवाच्या आधारातून तो त्याला प्रत्येक शब्दाला किंवा त्या प्रत्येक संदेशाच्या प्रत्येक बाजूला अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. आणि असं सगळं करून त्याला काही अडचणी निर्माण झाल्या, अर्थ लावायला काही अडचणी निर्माण झाल्या, काही गोष्टी समजल्या नाहीत, तर तो आपला संदेश तयार करतो. आणि त्या संदेशाचं म्हणजे आपली शंका उपस्थित करतो. आणि ते उपस्थित करतो म्हणजे प्रेषण करतो. ती परत शंका किंवा त्यातून मिळालेली काही जे काही गोष्टी आहेत त्याला काही विचारावं असं वाटतं, तो प्रेषण करतो. म्हणजे अशा पद्धतीनं ग्राहक त्या संदेशावर काय करतो, क्रिया करतो. आणि परत तो आपला स्वतःचा एक संदेश तयार करतो. संदेश म्हणजे त्याला ज्या काही शंका आहेत त्या संदेशाबाबतल्या किंवा काय अडचणी आहेत ते स्वतःचा असा एक संदेश तयार करतो. आणि तो एक प्रकारचं प्रत्यावरण असतं. म्हणून मग शब्द आपला फीडबॅक, तो ग्राहकाचा प्रेक्षकाला दिलेला तो फीडबॅक असतो. त्याच्या कमीत कमी कशा शंका राहतील अशा पद्धतीनं शिक्षकानं आपला संदेश त्या ग्राहकापर्यंत पोहोचवलेला असला पाहिजे. इथंही तो संदेश तो शब्द माध्यमातून शिक्षकापर्यंत पोहोचवणार माध्यम आलं तर त्यावेळी देखील काही गोंधळ सदृश्य परिस्थिती असू शकते, अडथळे असू शकतात. आता त्या अडथळे त्या ग्राहकाबाबतीत असतील किंवा त्या माध्यमाबाबतीत असतील. आणि अशा पद्धतीनं झालेला संदेश माध्यमाद्वारे तो प्रेक्षकापर्यंत पुन्हा तो आपला संदेश ग्राहक प्रेक्षकापर्यंत पोहोचवत असतो. असं ज्यावेळी एक वेळा सगळं हे पूर्ण होतं त्यावेळी एक सर्कल पूर्ण झालं म्हणायचं, किंवा एक सायकल किंवा एक चक्र संप्रेषणाचं पूर्ण झालं असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात संप्रेषण ही अशी प्रेषक आणि ग्राहक यांच्यामध्ये अशी द्विमार्गी प्रक्रिया असते. कधी शिक्षक प्रेषक असतो त्यावेळी विद्यार्थी ग्राहक असतो, काही वेळा विद्यार्थी प्रेषक असतो, प्रश्नरूपात तो देखील शिक्षकाला काही विचारू शकतो, त्यावेळी विद्यार्थी प्रेषक असतो आणि त्यावेळी तो शिक्षक ग्राहक असतो. म्हणजे प्रेषकाची भूमिका ग्राहकाची भूमिका ही शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये सारखी बदलत राहते. आणि असं ज्यावेळी बदलत जास्तीत जास्त राहते त्यावेळी ते संप्रेषण प्रभावी झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात हे संप्रेषण प्रक्रियेचं चक्र आहे. आणि याच्यामध्ये प्रेषक काय काय करतो ते इथं सांगितलेलं आहे, त्याची भूमिका मांडलेली आहे. नंतर संदेश हा कसा असावा, अर्थपूर्ण असावा. संदेश शिक्षकानं जो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्याला अर्थ असला पाहिजे, अर्थपूर्ण. नाही तर मग तो काय सांगतो तो जो गोंधळलेल्या अवस्थेत असेल. आता उदाहरणार्थ मी मगाचं सांगितलं तुम्हाला की काय संदेश असेल की अवयव, वनस्पतीचे अवयव, तर तेच तिथं संदेश व्यवस्थितपणे सुसूत्र केलेला जर असेल तर तो योग्य माध्यमाद्वारे ग्राहकापर्यंत चांगला पोहोचेल. ग्राहक त्याला चांगल्या पद्धतीचा अर्थ लावेल आणि मग त्याच्या कमीत कमी शंका काय असतील तर तो आपल्या संदेश तयार करून प्रत्याभरणद्वारा वेगवेगळ्या अडथळ्याच्या माध्यमातून तो काय करेल, प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. प्रभावी संप्रेषणासाठी या प्रेषक आणि ग्राहक या दोघांच्याही भूमिका इथं महत्वाच्या ठरत असतात. आता ह्या संप्रेषण प्रक्रियेचे काही प्रकार आहेत की ही संप्रेषण प्रक्रियेमध्ये 2 मुख्य प्रकार आहेत, व्यक्ती अंतर्गत संप्रेषण आणि समूहाअंतर्गत संप्रेषण. व्यक्ती अंतर्गत संप्रेषणाचे परत 2 भाग आहेत, व्यक्ती व्यक्ती आणि व्यक्ती समूह. म्हणजे इथं काय पहिल्या प्रकारामध्ये अपेक्षित आहेत की व्यक्ती, त्यामध्ये 2 व्यक्ती असतील तर त्याला काय म्हणायचं, व्यक्ती 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 अंतर्गत संप्रेषण. म्हणजे 2च व्यक्ती सहभागी आहेत. ज्यावेळी शिक्षक विद्यार्थ्याला पर्सनल गायडन्स करतात, वैयक्तिक मार्गदर्शन, त्यावेळी 2च एकमेकासमोर असतात.
आणि त्या विद्यार्थ्याच्या शंकांना शिक्षक उत्तर देत असतात. अशा वेळी जे संप्रेषण चालतं दोघांच्या मध्ये, त्या संप्रेषणाला काय म्हणायचं? व्यक्ती व्यक्ती. म्हणजे इथं फक्त दोनच व्यक्ती सहभागी आहेत, एक प्रेषक असते, एक ग्राहक असते. म्हणजे दोन व्यक्तींच्या मध्ये चाललेलं जे संप्रेषण आहे, कम्युनिकेशन आहे, त्याला व्यक्ती 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 अंतर्गत संप्रेषण असं म्हणतात. मग हे शाब्दिक असेल म्हणजे बोलत असतील एकमेकाशी, किंवा अशाब्दिक असेल, किंवा शाब्दिक प्लस अशाब्दिक, दोन्ही एकाच वेळी शाब्दिक पण आणि अशाब्दिक पण. म्हणजे अशा 3 प्रकारातून ते चालतं, 3 माध्यमातून, शब्द माध्यमातून किंवा शब्द सोडून अशाब्दिक. अशाब्दिक म्हणजे मगाशी मी सांगितलं हातवारे करून किंवा काय अशा पद्धतीनं अशाब्दिक चालतं. आणि त्यावेळेला शाब्दिक पण, शाब्दिक प्लस अशाब्दिक म्हणजे दोन्ही एकाच वेळी क्रिया चालू असतात. आणि व्यक्ती अंतर्गत मधला दुसरा प्रकार आहे व्यक्ती समूह. म्हणजे वर्गातलं उदाहरण घ्या की शिक्षक ही व्यक्ती आणि वर्गातले सगळे विद्यार्थी समूह, म्हणजे अनेक व्यक्तींचा गट. म्हणजे एक व्यक्ती ज्यावेळी अनेक व्यक्तींच्या समूहाला मार्गदर्शन करत असते किंवा काही सांगत असते, त्या प्रकारच्या संप्रेषणाला काय म्हणायचं? व्यक्ती समूह संप्रेषण. इथं देखील शाब्दिक असू शकतं, अशाब्दिक असू शकतं, किंवा शाब्दिक आणि अशाब्दिक या दोन्हींचं एकत्रित असू शकतं. उदाहरणार्थ शिक्षक वर्गात शिकवत असतील, फक्त शब्द माध्यमाचा वापर करत असतील तर शाब्दिक झालं. शब्द आणि काही हातवारे करत असतील, काही चित्र दाखवत असतील वेगवेगळं, किंवा काही प्रतिकृती दाखवत असतील तर शाब्दिक प्लस अशाब्दिक. आणि नुसतंच काहीतरी प्रतिकृती दाखवत असतील तर ते नुसतं प्रतिकृतीद्वारे असेल तर अशाब्दिक. म्हणजे शाब्दिक, अशाब्दिक किंवा शाब्दिक प्लस अशाब्दिक अशा तिन्ही पद्धतीनं व्यक्ती आणि समूह यांच्यामधलं व्यक्ती अंतर्गत संप्रेषण चालू शकतं. आणि समूहांतर्गत संप्रेषण हा दुसरा प्रकार आहे संप्रेषणाचा. त्याच्यामध्ये पुन्हा 3 उपविभाग आहेत. पहिला कोणता सांगितलाय बघा, की वर्ग. वर्ग म्हणजे दोन वर्गामधलं, 2 समूहामधलं संप्रेषण. म्हणजे एक 8वी अ चा वर्ग आहे आणि 8वी ब चा वर्ग आहे समजा, आणि त्या 2 वर्गांच्या मध्ये एखादी कबड्डीची वगैरे मॅच लागलेली आहे, आणि मग तिथं जे काय संप्रेषण चालतं त्याला वर्ग समूहांतर्गत संप्रेषण असं आपण म्हणू शकतो. ते अशाब्दिक असेल, पण काही वेळा शाब्दिक पण असू शकतं. 2 वर्गांच्या मध्ये चाललेलं संप्रेषण. ओके. दुसरं एक प्रकार आहे त्यामध्ये की 2 संस्थेमध्ये चाललेलं संप्रेषण. म्हणजे समजा एखाद्या शहरामध्ये 2 वेगवेगळ्या संस्था आहेत, ओके, शैक्षणिक संस्थाच आहे, आणि त्यांच्यामध्ये जे काही हेल्दी कॉम्पिटिशन असेल, किंवा ह्या संस्थेमध्ये इतके विद्यार्थी असे झाले, त्या विद्यार्थी, आणि त्या 2 संस्थेमधलं समजा शिक्षक एकमेकाशी काही बोलत असतील, एकमेकाशी विचारांची देवाणघेवाण करत असतील, म्हणजे हे 2 संस्थेमधलं चाललेलं काय असतं संप्रेषण. ते शाब्दिक असेल, किंवा ह्या संस्थेच्या अध्यक्ष आणि त्या संस्थेच्या अध्यक्ष एकमेकाशी संस्थेच्या विकासासाठी काही गोष्टी बोलत असतील तर त्या पद्धतीचं जो समूहांतर 2 संस्थांच्या मधला विचारांची देवाणघेवाण, भावनांची देवाणघेवाण, अनुभवाची देवाणघेवाण, कल्पनेची देवाणघेवाण, हे जे चाललं असतं त्याला म्हणतात संस्था अंतर्गत, समूह अंतर्गत संप्रेषण. आणि तिसरं आहे 2 समुदायामधलं संप्रेषण. 2 समुदाय म्हणजे एखाद्या गावामध्ये 2 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे समुदाय आहेत, किंवा आता एक समुदाय आपण भारत हा एक समुदाय मांडला आणि पाकिस्तान हा एक समुदाय मांडला, तर ह्या 2 समुदायामधलं भारत आणि पाक मधलं सहसंबंध किंवा त्यांच्यामधली विचारांची देवाणघेवाण, भावनेची देवाणघेवाण असं जर घडत असेल तर त्याला म्हणतात समुदायांतर्गत, समूहांतर्गत झालेलं संप्रेषण. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला संप्रेषणाचे मुख्य 2 प्रकार, व्यक्ती अंतर्गत म्हणजे 2 व्यक्ती किंवा व्यक्ती समूह अशा पद्धतीचं संप्रेषण, आणि समूह अंतर्गत संप्रेषणामध्ये 3 प्रकारचं म्हणजे वर्गांतर्गत समूह संप्रेषण, किंवा संस्था अंतर्गत समूहांतर्गत संप्रेषण, आणि तिसरं समुदाय, 2 वेगवेगळे समुदाय त्या समुदायामधलं संप्रेषण. तर अशा पद्धतीनं संप्रेषणाचे प्रकार आपल्याला मांडता येतील. आता वेगळ्या विचारातून, वेगळ्या दृष्टिकोनातून देखील संप्रेषणाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे वेगळ्या पद्धतीनं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते कोणते प्रकार आहेत बघा, की पहिलं सांगितलं शाब्दिक संप्रेषण. म्हणजे 2 व्यक्ती असू दे, 2 संस्थांतर्गत असू दे, वर्गांतर्गत असू दे, किंवा व्यक्ती समूह असू दे, कसंही असू दे, तिथे व्यक्तींचा विचार केलेला नाही तर माध्यमाचा विचार केलाय. म्हणजे त्या 2 व्यक्तींच्या मध्ये शब्दांच्या माध्यमातून जर संप्रेषण चालू असेल
तर त्याला शाब्दिक संप्रेषण असं म्हटलेलं आहे. किंवा दोन वर्गांच्या मध्ये संप्रेषण चालू आहे, परंतु ते कशा माध्यमातून चालू आहे? शब्द माध्यमातून. असं ज्यावेळी असेल त्या पद्धतीला, त्या प्रकाराला काय म्हटले त्यांनी? शाब्दिक संप्रेषण. दुसरा प्रकार सांगितलाय संप्रेषणाचा अशाब्दिक संप्रेषण. म्हणजे शब्द माध्यम न वापरता केलेलं दोन व्यक्तीमधलं, दोन समूहामधलं किंवा व्यक्ती समूहामधलं, दोन वर्गामधलं, दोन समुदायामधलं जे संप्रेषण आहे, ज्याच्यामध्ये माध्यम काय आहे? शब्द नाहीत, अशाब्दिक. म्हणजे शब्द नसणाऱ्या गोष्टीमार्फत जर काय केलं, संप्रेषण साधलं, दोघांच्या विचारांची देवाणघेवाण केली, भावनांची देवाणघेवाण केली, तर त्याला अशाब्दिक संप्रेषण असं म्हणतात. तिसरा एक प्रकार सांगितलाय तिथं की औपचारिक संप्रेषण. म्हणजे वर्गातलं जे चाललेलं असतं, शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधलं जे संप्रेषण असतं ते औपचारिक असतं. औपचारिक पद्धतीनं चार भिंतीच्या आत वेळेचं बंधन ठेवून तिथं जे काय संप्रेषण दोघांच्या मध्ये चालतं त्याला औपचारिक संप्रेषण असं म्हणतात. औपचारिक पद्धतीने म्हणजे एक घडवून आणलेलं आहे. ओके, औपचारिक पद्धतीने त्या दोघांच्या मध्ये विचारांची, भावनांची देवाणघेवाण असते. अशा वेळी त्याला काय म्हणायचं? औपचारिक संप्रेषण. पुढचा एक प्रकार त्यांनी सांगितलं विकासात्मक संप्रेषण. म्हणजे अशा दोन व्यक्तींच्या मध्ये संवाद चालू आहे की त्यातून त्या दुसऱ्या व्यक्तीचा किंवा पहिल्या व्यक्तीचा विकास होणार आहे, त्यासाठी चाललेलं संप्रेषण, त्यासाठी चाललेली विचारांची देवाणघेवाण, भावनेची देवाणघेवाण, कल्पनेची देवाणघेवाण, की त्यातून त्या सहभागी व्यक्ती जे आहेत त्या व्यक्तींचा विकास होणं अपेक्षित आहे. डेव्हलपमेंट म्हणजे त्यांच्या वर्तनात इष्ट बदल, त्या व्यक्तीच्या वर्तनात चांगला बदल होऊन त्या व्यक्तीचा विकास होण्यासाठी ज्या काही विचारांचे आदानप्रदान आहे, भावनेचे आदानप्रदान आहे, अशा पद्धतीच्या संप्रेषणाला विकासात्मक संप्रेषण असं म्हणतात. त्यानंतर आंतरक्रियात्मक संप्रेषण असा एक प्रकार सांगितलाय. इंटरॅक्शन, आंतरक्रिया. त्या दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती ज्या संप्रेषण प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होणं गरजेचं आहे. एक मार्गी नको, द्विमार्गी, दोन्हीकडूनही संप्रेषणात व्यक्ती सहभागी पाहिजेत. दोघंही तितकंच ऍक्टिव्हली पार्टिसिपेट त्या संप्रेषणात झाली पाहिजेत. आंतरक्रिया महत्वाची आहे, एक मार्गी नको. दुसऱ्या व्यक्तीनेही तितकंच त्याच्यामध्ये समाविष्ट झालं पाहिजे. असं संप्रेषण ज्यावेळी असेल त्या संप्रेषणाला आंतरक्रियात्मक, इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन असं म्हटलेलं आहे. आंतरक्रिया शब्द का वापरलाय? की दोघंही, प्रेषक आणि ग्राहक दोघंही सक्रियपणे, जास्तीत जास्त सक्रिय, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट त्या संप्रेषणामध्ये झाली पाहिजेत. आणि एक प्रकार सांगितलाय समूहांतर्गत संप्रेषण. आताच मगाशी मी सांगितलं दोन वर्गामधलं संप्रेषण, दोन संस्थेमधलं संप्रेषण किंवा दोन समूहामधलं, समुदायामधलं संप्रेषण असं ज्यावेळी असेल त्या संप्रेषणाला समूहांतर्गत संप्रेषण असं किंवा गटांतर्गत संप्रेषण असं म्हटलेलं आहे. दोन गट सहभागी असतील आणि ते गट जर भावनांची, विचारांची देवाणघेवाण करत असतील तर त्या संप्रेषणाला गटांतर्गत संप्रेषण असं म्हटलेलं आहे. म्हणजे असे वेगळ्या दृष्टिकोनातून हे संप्रेषणाचे प्रकार आपल्याला इथं मांडलेले दिसून येतात. आता एकंदरीत हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला संप्रेषणाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. ती वैशिष्ट्य कोणती? की संप्रेषण ही कशी प्रक्रिया आहे? द्विमार्गी प्रक्रिया आहे. म्हणजे प्रेषक आणि ग्राहक दोघेही सहभागी असले पाहिजेत. माहितीची परिणामकारक देवाणघेवाण शक्य होते. म्हणजे परिणामकारकपणे माहितीची देवाणघेवाण संप्रेषण प्रक्रियेमध्ये होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर प्रत्याभरणाला महत्व आहे. म्हणजे फीडबॅक मिळाला पाहिजे. ग्राहकानं प्रेषकाला योग्य असा फीडबॅक दिला पाहिजे. जर तो फीडबॅक दिला म्हणजे तर मग प्रेषकाला आपल्या वर्तनामध्ये योग्य तो बदल करणे शक्य होतं आणि मग ते संप्रेषण प्रभावी होतं. त्याचबरोबर संप्रेषण जर चांगलं व्हायचं असेल, प्रभावी संप्रेषण झालं तर श्रम, वेळ आणि पैशाची बचत होते. त्याचबरोबर ही संप्रेषण प्रक्रिया ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आणि त्याचबरोबर प्रभावी सांकेतिकीकरण असल्यास संदेश चांगला समजतो. शिक्षकाकडे जर सांकेतिकीकरण, कोडिंग करण्याची प्रभावी क्षमता असेल, चांगली क्षमता असेल आणि त्याला अर्थ लावण्याची क्षमता ग्राहकाची जर चांगली असेल तर संप्रेषण हे काय होतं? प्रभावी होतं. तर अशा पद्धतीनं मित्रहो आज आपण संप्रेषण या घटका संदर्भात काही माहिती, महत्वाची अशी मूलभूत माहिती आपण समजून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण संप्रेषणाच्या काही व्याख्या पाहिल्या, त्यानंतर संप्रेषणाची
चक्र पाहिलं आणि संप्रेषण प्रक्रिया कशी चालते ती समजून घेतली. त्याच्यामधले 5 घटक महत्त्वाचे: प्रेषक, ग्राहक, माध्यम, त्यानंतर प्रत्याभरण, ह्या गोष्टींना तिथं जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि ती संप्रेषण प्रक्रिया आपण ज्यावेळी समजून घेतली त्यानंतर संप्रेषणाचे मुख्य 2 प्रकार: व्यक्तिअंतर्गत संप्रेषण, समूहांतर्गत संप्रेषण. व्यक्तिअंतर्गत संप्रेषणामध्ये व्यक्ती, व्यक्ती समूह आणि समूहांतर्गत संप्रेषणामध्ये 3 उपप्रकार बघितले, ते आपण समजून घेतले. म्हणजे वर्गांतर्गत संप्रेषण, संस्थांतर्गत संप्रेषण आणि समुदायांतर्गत संप्रेषण. आणि या सर्व प्रक्रियेतून संप्रेषणाची काही मूलभूत वैशिष्ट्ये जी आहेत ती आपण पाहिलेली आहेत. अशा प्रकारे संप्रेषण ही प्रक्रिया समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.